आपण पाहतोय या मोर्चाला आता थोड्याच वेळामध्ये सुरुवात होणार आहे। इथे मोठ्या संख्येने नागरिक जमलेले आहेत। तर याआधी परभणी, पुणे, बीड, धाराशिव, अकोला आणि आता मुंबईमध्ये हा जनाक्रोश मोर्चा निघतोय। मेट्रो सिनेमा ते आझाद मैदानापर्यंत हा मोर्चा असणार आहे। यामध्ये महिलांचा सुद्धा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे। देशमुख कुटुंबीय सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। त्यामुळे या मोर्चाच्या माध्यमातून सरकारने, प्रशासनाने लवकरात लवकर आरोपींना शिक्षा द्यावी अशी मागणी केली जाते। एक मराठा लाख मराठा असे हातात झेंडे घेऊन हे सगळे नागरिक यामध्ये सहभागी झालेले आहेत। बऱ्याच महाराष्ट्राच्या इतर ठिकाणाहून सुद्धा हे नागरिक आता मुंबईत जमण्यास सुरुवात झालेली आहे। मोठ्या संख्येने इथे नागरिक जमणार आहेत। त्या पार्श्वभूमीवर पोलिसांचाही मोठा बंदोबस्त आहे। दुसरीकडे जरांगेंचं आजपासून उपोषण सुरू होत आहे। नाही, मराठ्यांच्या सगळ्या मागण्या मंजूर करणं। अहो, कुणबी मराठा एकच या राज्यातला, आम्ही सगळे शेतकरी येत आणि तुम्ही आमचा असून देत नाहीत म्हणल्याच्या नंतर हे आमच्यासाठी मग आता कसोटी। आता आम्ही सुद्धा मग आता ताकदीनं आंदोलन करू। आमच्या समाजाच्या गोरगरिबांच्या पदरात सरसकट कुणबी प्रमाणपत्र घेणार, पाडणार पदरात समाजाच्या। गॅजेट पण हैदराबादच्या गॅजेटचं, साताराचं, संस्थांचं, बॉम्बे गव्हर्नमेंटचं सगळे घेणार। यावेळेस आम्ही आता सोडत नाही। शिंदे साहेबांची समिती गठीत कस का होत नाही? तिला मुदतवाढ कस का दिली जात नाही? ती शोध मोहीम कशी घेत नाही? का जाणून बुजून मराठा समाजाला मारायचा उद्देश तुम्ही ठेवलाय? काय कारण आहे त्याचं? दादा, तुम्ही उपोषणाला बसलाय। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते, ते बऱ्याच मागण्या म्हणजे कुणबी जाती नोंदी शोधला, फायदा झाला। परंतु त्यावेळी सतत तुम्ही देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली। परंतु आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत। आम्हाला बघायचंय। त्यावेळेस ती ढकलाढकली होती की आम्ही शिंदे साहेबाला अडवित नाहीत, त्यांना विचारा आम्ही देतोत का नाही देत, आम्ही आडवं पडत नाहीत। ठीक आहे ना, आता त्यावेळेस तुम्ही म्हणलात ना, आता तर ढकलाढकलीचं कामच नाही ना। आता लक्षात येईल ना, आता लक्षात येईल लगेच। आता लगेच लक्षात येणार मराठ्यांविषयी किती द्वेष आहे, मराठ्यांविषयी किती तुमच्या मनात राग आहे, किती चीड आहे, हे आता लक्षात येईल ना। आता आमच्याही लक्षात येईल। तुम्ही जर दिलं, मराठ्यांच्या सगळ्या मागण्या जर फडणवीस साहेबांनी मंजूर केल्या, तर मराठ्यांविषयी त्यांच्या मनात कसलाही द्वेष नाही, आकस नाही, राग नाही, चीड नाही, हे सिद्ध होईल। पण नाही दिलं तर मात्र तुम्हाला किती खुन्नस आहे, तुम्ही किती खुनशी आहेत, मराठ्यां किती वाटलो हो असं तुम्हाला वाटतं, हे आता सिद्ध होणार याचे। त्यामुळे आम्ही सध्या काय बोलत नाही। आम्हाला आधी बघू द्या ना। आधीच कशाला बोलत आहे? तपास शोध जे म्हणतात ना, तसं आम्हाला शोध घ्यावा। आमचा खरा शत्रू मारेकरी कोण, आमच्या लेकरांचं आयुष्य कोण उद्ध्वस्त करतो, तुमच्या लक्षात येईल ना। आता लगेच आता इथं चित्र काय क्लिअर होणार, आजपासून सुरू झाला। भाजपचे नेते चंद्रकांत बावनकुळे ते असं म्हटलं की देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं, इतर काही योजना असतात, मराठा समाजासाठी भरपूर केलंय। चंद्रकांत बावनकुळे आहेत भाजपचे नेते, ते म्हटले की देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजासाठी भरपूर योजना आणल्या, आरक्षणही दिलं, भरपूर काही केलं।